पंढरपूर शहरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी कोळी महासंघाचे राष्ट्रीय नेते चेतनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसाद वाटप व गोपाळपूर वृद्धाश्रम आश्रम येथे मिष्टान्न भोजन वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। हा उपक्रम कोळी महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष पांडुरंग सावंतरावने स्वखर्चाने केले असून समाजात वावरताना आपणही समाजात काहीतरी देणं लागतो या भावनेतून करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पांडुरंग सावंतराव, दुर्गाताई माने, सचिन माने, वैभव अभंगराव, देविदास टोमके, किशोर सुरवसे, ओंकार शिंदे, दीपक सावंतराव, ओंकार नेहतराव, सुमित सावंतराव, लखन सुरवसे, देवल तांबोळी, विशाल नेहतराव, अंकुश टोमके, विजय सावंतराव आदी उपस्थित होते। आजचा योगायोग संपूर्ण भारत देशात रामलल्ला प्रतिष्ठान अयोध्येमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट चेतनदादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईला न जाता पंढरपूरमध्येच भंडारा उत्सव, मातोश्री वृद्धाश्रममध्ये अन्नदान विविध कार्यक्रम घेऊन आम्ही आदरणीय चेतनदादा पाटील साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला आहे। आणि इथून पुढं मी अशी प्रार्थना करतो की विठ्ठल रुक्मिणीचरणी प्रार्थना करतो की चेतनदादा पाटील साहेब यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या पुढील कार्यालयास शुभेच्छा। कोळी महासंघाचे चेतनदादा पाटील आज त्यांचा वाढदिवस आहे। आजचा दिवस खूप मोठा आहे। आज रामलल्ला आज प्रतिमेची स्थापना होती आणि आज त्यांचाही वाढदिवस आहे। आज त्या निमित्ताने आमचे कोळी महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पांडुदादा सावंतराव आज त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम आज घेतलेले आहेत आणि त्यातलंच एक गोपाळपूरला वृद्धाश्रम म्हणून एक आहे आणि तिथं वयोवृद्ध फक्त मातापिता आहेत आणि आज त्यांना जेवण देऊन आज त्यांच्यासोबत संवाद करून आज त्यांचं सुख दुःख जाणून घेऊन तात्यांनी आज त्यांचा आशीर्वाद घेऊन आमचे कोळी महासंघाचे चेतनदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवस साजरा केला। आणि आज या वृद्धाश्रममधल्या माझ्या मातापितांची मी खूप खूप आभारी आहे। तुम्ही भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वांची मी आभार मानते।